तर नमस्कार मंडळी, आज मी सकाळी सकाळी देवगडला जाऊन निघालेले. आता देवगडला मी किती जाते ह्या तुमका थंयच जाऊन समजात, पण आज माझं मूड प्रचंड ऑफ होतो आणि ऐन चतुर्थी समोर असताना असं काय घडलं तर त्याचं दुःख एक पकवाचा समजाक शकता. आणि मित्रांनो, आपल्या पहिल्याच ब्लॉगमध्ये आपण हे पकवास घेण्यासाठी देवगडला गेलेलो, पण पकवासला अशी काय कोणाची नजर लागली की तो पकवाची दोन्ही पण पुढे फुटले आणि आपण गेलो संदीप दादाकडे. पकवासचं दुरुस्ती करून घेतला नाही, पण दादा बोललो की तुका पकवास चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी मिळाला. तर मी पण त्याला ठीक आहे म्हटले आणि येऊन पुसले कणकवलीत आपलं मित्र अमित आपल्याक भेटलो आणि आम्ही दोघे जण येलो कणकवलीतले फेमस हिप्पो वडापाव खाऊ. देवगडात पकवास जाऊन परत शॉपमध्ये गेले तर आपल्या दिवशी दादा स्पीकरची टेस्टिंग करी होतो. आज काय दुपारी जेवचं मूड नाही होतं म्हणून मी संध्याकाळी शेवपुरी खाऊ. शेवपुरी खाऊन परत शॉपमध्ये गेले तर सत्यम है कोणाची तरी भॅट भरी होतो आणि शॉप बंद केल्यानंतर मी मानगावात माझ्या मित्राकडे म्हणजे श्रीराजकडे येले, कारण त्याच्याकडे मी दगात आपल्या रिपेअरिंगसाठी दिलेलं आहे आणि सध्या मित्रांनो चतुर्थी जवळ इलेले आहे म्हणून त्याच्याकडे पकवास रिपेअरिंगचा बराचसा काम होता. तर मित्रांनो, फायनली दगात आपल्या घेऊन पोचलोय मी घराकडे. असं होतो आजचा आपला दिवस. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो सदैव काळजी.